आज नुकताच NM-MS परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि शाहूवाडी तालुक्यातील चांदोलीसारख्या ग्रामीण भागातील विद्यामंदिर चांदोली या शाळेला सातत्यानं गेले 5 वर्ष या परीक्षेमध्ये 100% यशाची परंपरा कायम ठेवली आहे. केवळ 100% पास न होता या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पात्रसुद्धा ठरणारे विद्यार्थी आहेत. अशा या शाळेचा लौकिक आपण या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक आणि ज्यांनी NM-MS परीक्षेमध्ये आपलं पूर्णपणे जेवण वाहून घेतलं आहे असे महादेव कुंभार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, मिळवलेल्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं असणार सातत्य कशा पद्धतीने राहिला? शाहूवाडी तालुक्यामधील विद्यामंदिर चांदोली ही दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये ही शाळा होती. या ठिकाणी आम्हाला कुठलाही सोर्स असा शैक्षणिकदृष्ट्या नाही, क्लासेसची सोय नाही. दुर्गम डोंगराळ भागामधील हे सगळे आमचे विद्यार्थी गेल्या 5 वर्षापासून आम्ही इयत्ता 8वी NM-MS परीक्षेसाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 100% निकाल NM-MSचा लागून या 5 वर्षामध्ये म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये 12 विद्यार्थी नॅशनल लेवलला आणि 5 विद्यार्थी सारथीसाठी महाराष्ट्रासाठी निवड झाली. याही परीक्षेमध्ये 2026मध्ये जी आता परीक्षा झाली त्याच्यामध्ये 14 विद्यार्थी आम्ही बसवले. 14चे 14 विद्यार्थी आमचे पात्र झाले आणि त्यामध्ये सुद्धा आता नॅशनल मेरिटसाठी 100% या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एकच की आम्ही मे महिन्यामध्ये सुरू केलं की मे महिन्याची सुट्टी, दिवाळी सुट्टी, गणपतीची सुट्टी, रविवारी साप्ताहिक सुट्टी किंवा सण कुठलाही असो एकही दिवस सुट्टी न घेता आमचं सातत्याने हे माझं हे काम सुरू असते. त्या शिक्षणाबरोबरच सराव, विविध प्रश्नपत्रिकांचा सराव घेत या विद्यार्थ्यांना त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहतो आणि त्यामध्ये 100% यश मिळतं. विद्यार्थी या ठिकाणी थकत नाहीत. पालकांचाही सपोर्ट आहे. शाळा व्यवस्थापन समिती आमची पूर्ण आम्हाला सहकार्य आहे. सर्व कमिटीचं ग्रामपंचायती आहे त्यांचे आम्हाला सहकार्य आहे. त्याबरोबरच जे पालक आमचे ते पालकांचा पूर्णपणे उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांची साथ यामुळे हे सगळं शक्य होते आणि आत्तापर्यंत मिळालेलं यश हे ग्रामीण भागामधलं मोठं यश असं आम्ही संबोधतो. कारण सातत्याने प्रयत्न केल्यानंतर आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्या परीक्षेची जाणीव करून दिल्यानंतर 100% विद्यार्थी त्यामध्ये समरस होतात. मग उन्हाळ्याची सुट्टी असली तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये ही मुलं आमच्या सुट्टीमध्ये येतातच. दिवाळी सुट्टी असेल, रविवारची सुट्टी असेल, कुठलाही सण समारंभ असेल, आम्ही त्याला सर्व गोष्टींना फाटा देत पूर्णपणे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मी सहभागी करून घेतो, यश मिळवतो.